मुंबईमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे। तापमान आज 20 अंशापर्यंत पोहोचलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे। या ठिकाणची स्कायलाईन जर पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की या थंडीचा जो परिणाम आहे तो आता हवेच्या गुणवत्तेवर सुद्धा होतोय। हवेची गुणवत्ता ढासळली आहे, जी दृश्यमानता ती सुद्धा कमी झालेली आहे। मुंबईमध्ये धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। AQI 187 वर धोकादायक श्रेणीत पोहोचलाय। तर मुंबईत आज पुन्हा एकदा धुरकट वातावरण पाहायला मिळतंय। दुपारी उकाडाही जाणवतोय, त्यामुळे संमिश्र वातावरणाचा सध्या मुंबईकर अनुभव घेताना पाहायला मिळतात। 2 दिवसांमध्ये मुंबईतील तापमान हे 19 ते 18 अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येते। जगातील प्रदूषणग्रस्त शहरामध्ये यादीत आपण पाहतोय की सध्या मुंबई 52व्या क्रमांकावर आहे। हवेतील PM 2.5 चं प्रमाण सुद्धा 108 वर पोहोचलंय, तर PM 10 चं प्रमाण हे 138 वर पोहोचलेलं आहे। दिवसेंदिवस यात वाढ होताना पाहायला मिळते। यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सध्या मुंबईमध्ये मोठी विकास कामं आणि इमारतीच्या बांधकामात मोठी वाढ झाल्यामुळे धुळीकण हे हवेत मोठ्या प्रमाणात मिसळत आहेत आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता ही ढासळल्याची माहिती मिळते। मुंबईच्या या प्रदूषणावर मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाचं लक्ष आहे। वारंवार मुंबईतील हवा जी आहे ती थंडीच्या दिवसांमध्ये ढासळत जाते, AQI ढासळत जातो, हवा खराब होते आणि वारंवार सांगूनही यामध्ये सुधारणा होत नाही। याबाबत आता महानगरपालिका काही संज्ञान घेणार आहे का आणि यावर काही योग्य उपाययोजना आखणार आहेत का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण इथे प्रश्न मुंबईकरांच्या आरोग्याचा आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।